स्त्रीधन म्हणजे नेमकं काय आणि पतीला ते पत्नीच्या परवानगीशिवाय विकता येईल का, हा विषय प्रत्येक विवाहित स्त्री तसेच पुरुषाला माहिती असणं आवश्यक आहे। भारतीय कायद्यानुसार स्त्रीधन म्हणजे एखाद्या स्त्रीला लग्नानंतर मिळालेली सर्व प्रकारची संपत्ती, यामध्ये दागदागिने, नगद, भेटवस्तू व मालमत्ता याचा समावेश होतो। भारतीय कायद्यानुसार स्त्रीधन म्हणजे एखाद्या स्त्रीस विवाहापूर्वी, विवाहानंतर व विवाहावेळी मिळालेली सर्व संपत्ती, दागदागिने, भेटवस्तू तसेच नगद व मालमत्ता जी तिला तिच्या नावाने मिळाली आहे, ही तिची स्वतःची मालमत्ता मानली जाते, तिला ॲब्सोल्यूट ओनर मानलं जातं। हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 च्या कलम 14 मध्ये हे प्रावधान नमूद आहे। प्रतिभा राणी वर्सेस सूरज कुमार 1985 सुप्रीम कोर्ट या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की स्त्रीधन हे स्त्रीचा पूर्ण अधिकार असलेलं मालमत्तेचं स्वरूप आहे। पती किंवा त्याचे नातेवाईक फक्त संरक्षक असतात, मालक नाहीत। कायद्यानुसार पतीला पत्नीच्या स्त्रीधनावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही, त्यामुळे पतीने पत्नीच्या दागिन्याचा किंवा इतर मालमत्तेचा जर वापर केला तर ते फक्त स्त्रीच्या परवानगीनेच वैध ठरेल आणि संमतीशिवाय जर विक्री केली तर फौजदारी विश्वासघात ठरेल, जो की भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत गुन्हा आहे। जर संमतीशिवाय विक्री केली असेल तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 अंतर्गत हा गुन्हा ठरतो। अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांनी काय करावे? पोलिसांकडे कलम 316 भारतीय न्याय संहिता अंतर्गत तक्रार दाखल करावी। कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 अंतर्गत अर्ज करावा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, स्त्रीधन हे केवळ पत्नीची मालमत्ता आहे। पती किंवा सासरकडील लोकांना त्यावर कुठलाही कायदेशीर हक्क नाही, म्हणून संमतीशिवाय जर विक्री केली तर तो गुन्हा ठरतो। म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या अधिकाराबाबत ही माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कायदेविषयक विषयाकरता चॅनलला सबस्क्राईब करा।